माझ्या मैत्रिणीचा अनुभव. आमच्या गावात एक ओढा आहे. वाहत होता तेव्हा स्वच्छ होता. लोक अंघोळ करायचे, भांडी, कपडे धुवायचे. ही लहान होती 8-9 वर्षाची. घरातले पाणी संपले तेव्हा 4-5 गल्लीतल्या मुलींबरोबर ओढ्याकडे गेली. कळशी घेऊन 4-5 खेपा झाल्या. तसे इतर पोरींनी थांबवले पाणी भरायचे. हिला मुळात पाणी भरायची भटकायची हौस. ही एकटीच पळाली कळशी घेऊन, आईच्या हाकेकडे दुर्लक्ष करून. तिन्ही सांजेची वेळ होती. घराघरात दिवे लागत होते. पांढरट प्रकाशात सावळा अंधार डोकवायला लागलेला. ही निघाली ओढ्याकडे. बरं, गेली, सरळ पाणी भरले नि आली असेही नाही. इकडे पहा, तिकडे रेंगाळ, याचे पानतोड, त्याचे फळ उचल असे करत करत बाईसाहेब पोचल्या ओढ्याजवळ. कळशी भरून घेतली, परत निघाली. अचानक तिच्या कानावर काही आवाज पडले. 4-5 बायका एकत्र येऊन बोलतात तसे आवाज. तिने त्या अनुरोधाने पाहिले. मंगळागौर किंवा तत्सम कार्यक्रमाला सजतात अशा काही बाया नटल्या होत्या. नऊवारी नथ, केसात गजरे, सर्व देखण्या हसत खिदळत गाणी गात होत्या. खडकावर फळांची सजावट केली होती. काही धार्मिक किंवा पारंपरिक कार्यक्रम असलाच तर असा उघड्यावर का, हा प्रश्न तिच्या मनाला शिवला नाही. तिचे सारे लक्ष खडकावरच्या फळांकडे गेले होते. या बाया गेल्या की त्यातले 2 आंबे न्यायचे या हिशोबाने ती थांबली, झाडामागे वाट पाहत. ते पिवळे धमक आंबे मोहवत होते. हे काहीतरी वेगळे घडतंय, तिला विचारच शिवला नाही. अचानक त्याच्यातल्या एकीचे हिच्याकडे लक्ष गेले. तिने मूकपणे बाकीच्यांना खुणावले की कोणीतरी आपल्याकडे बघत आहे. त्यांनी सर्वांनी हिच्याकडे मागे वळून पाहिले. एक क्षण आणि दुसऱ्या क्षणी तिथे फक्त अंधार होता. फिल्म तुटावी तसे झाले. आपण पाहत होतो ते नक्की घडत तरी काय होते असे वाटायला लावणारा गोंधळ पोरीच्या मनात. तिने पुढे होऊन खडकावर पाहिले तर तिथे एकही फळ नव्हते. हिरवी झाडे आता अंधारात काळी दिसू लागलेली आणि आसपास फक्त गार शांतता. ही पळाली सुसाट थेट घरी. घरचे शोधून दमलेले. कळशी पण रिकामीच हातात. घरच्यांनी काही न विचारताच बदलले. तिनेही कोणाला काही सांगितले नाही. कित्येक वर्षांनी ती जेव्हा काही महिन्यांपूर्वी इकडे आली तेव्हा शेजारच्या म्हाताऱ्या बाईला सांगितले. काही क्षण तिच्याकडे बघत ती म्हणाली, अगं, साते आसरा दिसल्या तुला. ती गावात होती तितके दिवस मी जायचे तिच्या घरी गप्पा मारायला. तिने मला ऐकवले. ती खोटे सांगत नव्हती हे तिच्याकडे बघून कळत होते, कारण सांगताना जणू मी ते पुन्हा अनुभवत होती. मला मात्र प्रश्न पडला, तिला भास झाला असेल इतका वेळ एखादा भास कसा होऊ शकतो. 7 आसरा, आसरा किंवा अप्सरा या नावाच्या जलदेवतांचा एक प्रकार आहे. तरुण मुली अथवा 1-2 मुले झालेल्या स्त्रिया यांनी काही कारणाने जर पाण्यात आत्महत्या केली तर त्यांचे आत्मे या स्वरूपात भूतलावर पुन्हा वावरतात असा समज आहे. तसेच एखादी स्त्री बाळंतपणाच्या काळामध्ये मृत्यू पावली तर ती पुन्हा या पिशाची योनीमध्ये वावरते. याचाच अर्थ असा की ही योनी पिशाची स्वरूपाची आहे असा समज प्रचलित आहे. यांचे वास्तव्य हे विहिरी, तळी, जलाशये इत्यादी ठिकाणी असल्याने त्यांना काही ठिकाणी जलदेवता मानलेले आहे. अमावास्या आणि पौर्णिमेला एखादा मनुष्य पाण्यात बुडाला तर त्याला आसरांनी ओढून नेले अशी अंधश्रद्धा आहे. या अप्सरा नेहमी 7च्या संख्येने वावरतात म्हणून त्यांना 7 आसरा म्हणतात. यांची वस्ती जलाशयाच्या ठिकाणी असते. तशीच ती 3 रस्ते अथवा 3 पायवाटा जेथे एकत्र मिळतात तेथेही असते असे मानले जाते. लढाईतील वीराला जे मरण प्राप्त होते त्याचप्रमाणे या आसरांचे स्वरूप आहे. ही पिशाच्चे परद्वेषी असून त्यांना चंद्रदेवतेप्रमाणे वागवायचे असते. त्यामुळे त्यांना देवतेच्या मैत्रिणी असेही संबोधले जाते. दक्षिण भारतात यांना काही ठिकाणी ग्रामदेवता मानतात. या कुमारिका असून तळ्याचे रक्षण करतात. तळी किंवा जलाशय येथे भेगा पडण्याचा संभव असतो तेथे त्यांच्या मूर्ती बसवतात. दुर्गा भागवत यांच्या मते या देवतांचे प्रतीक म्हणून 7 दगड शेंदूर चर्चित करून त्यांची पूजा केली जाते. दक्षिण भारतात 7 आसरांना एक भाऊही असतो. स्वर्गामध्ये निवास करणाऱ्या स्त्रिया या अप्सरा होत. वेदामध्ये याविषयी अधिक माहिती आढळते. विश्वावसू, गंधर्व याच्यासह उर्वशी या अप्सरेचा संबंध दाखविला आहे.
ऋग्वेदाच्या उत्तर काळात भूलोक व विशेषतः त्यावरील वृक्ष हे देखील यांच्या संचार क्षेत्रामध्ये अंतर्भूत केलेले आहेत. औदुंबर व पळस वृक्षावर यांचा निवास असतो असे मानले जाते. या अप्सरा एकदम एखाद्या सावजावर झडप घालतात. यांचे सावज म्हणजे कुमकुवत अथवा मृदू मनाची माणसे त्या लहान मुलांनाही पछाडतात. त्यामुळे अवसे पौर्णिमेच्या त्यांच्या फिरण्याच्या दिवशी लहान मुलांना तिन्ही सांजेच्या वेळी अथवा रात्री बाहेर पाठवू नये. यांचे स्वरूप विचित्र असते. त्या कधी कुत्री, मांजर यांच्या स्वरूपातही असतात. ठिकाणी गाय अथवा म्हैस व्याली म्हणजे पहिल्या 3 दिवसांचे दूध या देवतांना अर्पण करण्यात येते. नाहीतर दुभते जनावर आटून जाईल असा समज आहे. या आसरांनी कोणाला त्रास देऊ नये म्हणून त्यांचे वार्षिक देणे ठराविक दिवशी त्या जागी ठेवले जाते. ज्ञानकोशाकारांच्या मते आसरा हा शब्द अप्सरा या शब्दाचा अपभ्रंश आहे. या देवता जलामध्ये राहतात म्हणून त्यांना जलदेवता असेही म्हटले जाते. 7 आसरांची जी नावे प्रचलित आहेत ती जलचराच्या नावावरून आलेली दिसतात. नावे: मत्सी म्हणजे माशाचे रूप असलेली, कुर्मी कासवाचे रूप असलेली, कर्कटी खेकड्याचे रूप असलेली, दुर्दुरी बेडकाचे रूप असलेली, जतुपी सोमपा मखरी मगरीचे रूप असलेली. महाराष्ट्रात काही भागात त्यांना मावल्या असेही म्हटले जाते. ग्रामीण भागात भरघोस पीक यावे, विहिरीचे पाणी आटू नये, पिकावर रोग पडू नये म्हणून आसरांची पूजा करतात. अमावास्येला नारळ फोडतात. प्रांतानुसार नावे: भारताच्या विविध भागात प्रचलित अशी नावे आहेत. गुजरात शंखिनी, म्हैसूर अक्कागारो, मद्रास आसननिकल, पंजाब जलपरी जोगिनी, विहीर तळी पाणवठे या ठिकाणी त्यांची वस्ती असल्याने त्यांना जलयोगिनी असेही म्हणतात असे जेम्स धर्मकोशात पृष्ठ 718 वर नोंदवलेले आहे. तर अशी ही 7 आसराविषयीची संपूर्ण माहिती. तर आपल्या चॅनलवर मी अशाच काही सेवा, उपाय, तोडगे यांची माहिती देत असते. तर अशाच नवनवीन व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर सुद्धा प्रेस करा जेणेकरून व्हिडिओंचं नोटिफिकेशन तुम्हाला येईल. तर भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.